सावित्रीबाई फुले भाजी मंडई संकुलाचं लोकार्पण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न. स्वच्छ भाजी मंडई ठेवण्याचं सर्वांचं कर्तव्य, मंत्री अतुल सावे यांचं आवाहन. तर भाजी मंडईची नवीन इमारत दुरुस्त करून नवीन इमारतीचं लोकार्पण करावं, कॉम्रेड बुद्धिनाथ वराळ यांची मागणी. आता बघूया सविस्तर बातम्या. शहरातील सर्वात जुनं असलेल्या औरंगपुरा संभाजीपट येथील सावित्रीबाई फुले भाजी मंडई लोकार्पण सोहळा बुधवारी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गाळेधारकांना परवाना हक्क प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तब्बल 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या प्रयत्नाने पुन्हा सुरू झाल्याने विक्रेत्यांमध्ये हर्षाचं वातावरण पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विद्यमाने बीओटी तत्वावरती विकसित करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले भाजी मंडई संकुल संभाजीपेठ या आधुनिक प्रकल्पाचं बुधवारी राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर समीर राजूरकर होते. विधानसभेचे सदस्य प्रदीप जयस्वाल, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेता समीर साजिद, सभागृह नेते गोविंद केंद्रे, गलिच्छ वस्ती निर्मूलन सभापती जालिंदर शेंडगे, नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल, सचिन खैरे, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, नगरसेविका कीर्ती शिंदे, अमृता पालोदकर, तरन्नुम अखिल अहमद, नूर जहान इक्बाल, आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त अपर्णा थेटे, उपअभियंता संजय चांबले, पात्र लाभार्थी नागरिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. दीप प्रज्वलन करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी याबाबत पुढाकार घेऊन प्रशासन व विकासक यांच्यामधील वाद मिटवून गोरगरीब जनतेचा प्रश्न मार्गी लावावा या हेतूने कार्यवाही सुरू केली. गेल्या काही महिन्यात कागदपत्रांची पडताळणी, नोंदणी आणि पात्र लाभार्थी निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर पात्र विक्रेत्यांना ओटे व गाळ्यांचा ताबा देण्याचा मार्ग मोकळा झाला. मंडई सुरू झाल्यानंतर परिसरात नागरिकांना एकाच ठिकाणी भाजीपाला उपलब्ध होणार असून विक्रेत्यांनाही सुरक्षित आणि नियोजित जागेत व्यवसाय करण्याची सुविधा मिळणार आहे. दरम्यान या मंडईत एकूण 140 ओटे आहेत. त्यापैकी 52 विक्रेते पात्र ठरले असून त्यांना जागा देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित 88 ओट्यांपैकी काही मूळ धारकांचं निधन झाल्याने त्यांच्या वारसांची कागदपत्रे तपासून नियमानुसार वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित ओटे ही टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होणार असल्याचं मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. लोकार्पणानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात एकूण 6 ओटेधारक भाजी विक्रेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं. प्रास्ताविक आयुक्त अमोल येडगे यांनी केलं. तर यावेळी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांची भाषणे झाली. तर यावेळी भाजी विक्रेते यांच्या वतीने शशिकला खोबरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशासक अधिकारी संजीव सोनार यांनी केलं. कोणाला मुलं नाहीये, कोणाला मुलीच आहे. मग तुम्ही एक काम करा, जे आमचे युनियन असेल जे आहे त्या पद्धतीचं तुम्ही दुकानाचं करा. खूप जास्त आम्हाला बारीक म्हणजे खूप त्रास देऊ नका आणि सोपं करा. ते मला असं वाटतं महापौर साहेब तुम्ही झालं, आमचे सावे साहेब झाले, मकरिये साहेबांचं ते कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण की जो ओरलेला गाणं आहे मकरिये साहेबांनी अगदी पाठपुरावा करून कशी भाजी मंडई गरीब लोक त्यांच्या तोंडात मी केव्हा एकच शब्द ऐकत, अरे या गरिबांचा आशीर्वाद घ्या, अरे या गरिबांचा आशीर्वाद घ्या, यांना द्या, यांना त्रास देऊ नका, यांना काय करायचं करा. कारण की तळमळे हे लोक जमिनीवरचे, तुमचे सावे साहेब असतील, मकरिये साहेब असतील, जयस्वाल साहेब असतील, हे जमिनीवरचे कसे यांना सगळं माहिती आहे. आमच्या सावे साहेबांचे मोर्शो साहेब म्हणजे आम्ही घरी जाऊन मिटिंगा घेऊन आम्हाला प्रामुख्याने विचारून सगळं काही केलं असेल. आणि आताही आम्हाला मकरिये साहेबांनी क्षणाला विचारलं, घरी म्हटलं तर घरी केव्हा या खोबरे जाईल तुमच्यासाठी आमचं घर उघडं, ऑफिस उघडं, काय पाहिजे मदत मला द्या. येडगे सरांनी बैठक घेतली. त्याही बैठकीत आम्ही त्यांना सहकार्य केलं, त्यांनी आम्हाला केलं. पण याही पुढे असेल तर जसं असेल तसं त्या पद्धतीचं मला असं वाटतं हे करून घ्या. आणि आमच्या कॉमेडी मुद्द्यात बघा, जे आमची युनियन आहे ज्याला म्हणू सर खूप संघटना असतात. कंपनीतही बघितली आपण संघटना फुटतात, पैसे घेतात, पण मी आवर्जून सांगेल माझ्या नेत्याबद्दल संघटना असावी. फळ भाजीपाला विक्रेता युनियन सारखी औरंगाबाद. कारण की आमचा नेता आमची नेलेली पाव किलो भाजी सुद्धा घेत नाही. ज्यांनी भाजी नेली असेल आणि हे घेतलं असेल तर त्या लोकांना तो बाहेर उभं करतो, घरामध्ये येऊ देत नाही. तेच आम्हाला चहा पाजतील, त्यांच्या मिसेस नाश्ता करतील, पण त्यांनी कधीही आमच्याकडनं 1 रुपयाचं केलं. फक्त सच्चाई मकरिये साहेबांनी पाहिलं, ती गरज आहे थोडंही हे त्यांना थोडे सहन
मतदार आहे म्हणूनच ते शांत राहिले. तुम्ही मतदार नसते ना तुमचे, मग पाहायचं असतं आमचं काय झालं. तर ह्या पद्धतीचं आहे आणि मी तुमचे पुन्हा आभार मानते भाजी मंडईमध्ये. आणि मॅडम म्हणजे खरंच आवडतं मला, थेटे मॅडमचं जर नाव घेतलं, त्यांनी पण खूप कॉपरेट केलं आम्हाला. सर्व पत्रकार बंधूंनो आणि सर्व भाजी मंडईत ज्यांना ऑलरेडी स्टॉल अलॉट झाला आणि काही जे पुढे मागणी आहे त्यांची, जसं महापौर साहेब आणि उपमहापौर चेअरमन सगळे त्याच्यामध्ये लक्ष घालून करतील, अशा सर्व बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, आज अतिशय मला आनंद आहे की मी आत्ताच आल्यावर सांगितलं, खडके साहेब मैं इधर खडकेश्वर में रहता था, इकडे खडकेश्वरला राहायचो आणि दर शनिवारी सुपारी अन्नाला माझी आई जायची. मी माझ्या आईबरोबर चालत चालत इकडे यायचं, सुपारी अन्नाचं दर्शन करायचं. तिकडून जाताना ह्या भाजी मंडीमध्ये येऊन त्यांच्या आई होत्या आणि या भाजी मंडईतून त्या काळापासून भाजी घेऊन घरी जायचं अशी पद्धत त्या काळात. आणि हे म्हटलं ते तसं आहे की सगळे त्या काळामध्ये लिमिटेड भाजी मंडी होती आणि त्यावेळेस इकडे सगळे शहरातले सगळ्या भागातले अधिकारी असो कोणी असो त्यांना इकडेच भाजी मंडी. आणि या भाजी मंडीचं हिस्ट्री आहे. इतके वर्ष मध्ये आत्ताच अनिल भैयाने आमच्या सांगितलं की 14 वर्षाचा वनवास संपलेला आहे आणि तो वनवास संपून आज चांगली भाजी मंडी तयार झालेली आहे. आणि ही भाजी मंडी नक्कीच मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये शहरातील सगळे नागरिक पूर्वीसारखेच या भाजी मंडीत येऊन भाजी विकत घेतील. फक्त जसं त्यांनी एक विनंती केली की साहेब बाकीच्या ठिकाणी अनेक ठिकाणी काय रस्त्यावर भाजी बसते आणि त्या रस्त्यावर भाजी मंडी लागली की त्याच्यातून ट्रॅफिकचा इश्यू येतो. मग हे लोक इकडे मध्ये बसलेले त्यांना इश्यू येतो. अशा वेळेसाठी आपल्याला काही नियमावली महापालिकेचे महापौर साहेब आयुक्त साहेब चेअरमन साहेब आपल्याला विनंती आहे एक रेग्युलराइज ऑफ. आणि अनेक ठिकाणी अजूनही आपल्याकडे जागा आहेत ओपन स्पेस, तिकडे आपण भाजी मंडी केल्या पाहिजे. पण आताच खोबरे त्यांनी जसं मागणी केली की तुम्ही भाजी मंडी दिल्यावर त्यांना दुसऱ्याला बाहेर हॉकर्सना उभं करायची इकडे, नाही तर मग काय होतं त्या हॉकर्स कडूनच घेतात ते भाजी मंडीमध्ये येतच नाही माणूस. त्याच्यामुळे सगळ्यांना ते प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. कारण की शेवटी ते पण आज इकडे आपल्याला भाडं देऊन इकडे ते मंडी स्थापित करणार आहेत. या मंडीशी प्रत्येकाची भावनिक बांधिलकी आहे आणि म्हणूनच नक्कीच खात्री आहे मला या भाजी मंडीच्या माध्यमातून होईल. आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे. आमचे दिव्यांग नेते अजितदादा पवार साहेबांची पण आज जयंती आहे. आणि मकरे साहेबांनी त्याशी मला सांगितलं, म्हटलं बिलकुल करा. देवेंद्रजी नेहमीच त्यांचा संकल्पना असतो की एकदम शेवटच्या घटकापर्यंत माणसाला लाभ झाला पाहिजे. त्यांच्या वाढदिवसाला ते कुठलाही बॅनर लावू देत नाही, पेपरमध्ये जाहिरात टाकू देत नाही, कुठला केक कापू देत नाही, काही नाही करत. आणि जसं पंडित दीनदयाळजींनी सांगितलं होतं की अंत्योदय म्हणजे त्या व्यक्तीला विकसित तो विचाराने तो विकसित त्याला मदत झाली पाहिजे, हा त्यांचा उद्देश होता. आणि तोच उद्देश आज इकडे की भाजी मंडईत शेवटच्या मध्ये आज प्रत्येक ह्याच्यातला माणूस त्याच्यामध्ये येणार आहे, त्याला त्याचा उपयोग झाला पाहिजे, त्याला त्याची हे मिळाली पाहिजे. आणि मला नक्कीच खात्री आहे की महापालिका यापुढेही शहरामध्ये अनेक प्रोजेक्ट्स असे राबवतील त्या भागातल्या नागरिकांसाठी चांगली भाजी मंडी उपलब्ध करून देतील. आणि या भाजी मंडीचा उपयोग सगळे छत्रपती संभाजीनगरचे नागरिक नक्कीच करतील. मी जास्त वेळ घेत नाही कारण की अजून आम्हाला पुढे आजच्या वाढदिवसाचे कार्यक्रम आहेत. म्हणजे लोक जायचंय खूप दिवसाच्या कॉम्रेड बुद्धिनाथ बराळ सर आणि खोबरेताई दोघांचं, तर खूप दिवसानंतर हिचं लोकार्पण झालं. ही शहरातली सगळ्यात जुनी शिस्तबद्ध पद्धतीने चालणारी भाजी मंडई. आणि आता फक्त खोबरेताई आणि बराळ सर त्याचा काळ थोडा पुढे बदलत चालला. त्याच्यामुळं दोनच गोष्टी ही भाजी मंडई चालू झाल्यावर मी सांगतो की आता आपल्या शहरामध्ये स्वच्छ भारत मिशनचं काम सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक भाजी विक्रेत्यानं त्याचा कचरा वेगळ्या डस्टबिनमध्ये ठेवायचा, दुसऱ्या डस्टबिनमध्ये ठेवायचा आणि ती महापालिकेची रिक्षा तो कचरा घेऊन जाईल. नाही तर होतं काय की तुमच्याकडे पर्याय नसले की मग हे कुठे टाकायचं, मग ते खाली पडतं, मग त्याचा वास,
त्याच्यामुळं ज्याला ज्याला ओटे मिळालेले आहेत, त्याच्यानंतर ज्या विनंत्या तुम्ही सगळ्या व्यासपीठातल्या सगळ्या नेत्यांना केलेल्या आहेत, आयुक्त आम्ही सगळे बसून त्याचा निर्णय करूच. पण इथं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं पूर्ण काम, घनकचरा व्यवस्थापनाचं पूर्ण काम आपल्या संघटनेनं हाती घेतलं पाहिजे. त्याला महापालिका पूर्णपणे मदत करणार, तुमचे सगळे ओला कचरा उचलून घेऊन जाणार, पण ते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं झालं पाहिजे अशी मी आशा व्यक्त करतो. आणि खूप दिवसानंतर का होईना हे सुरू झालेले, पण आयुक्तांना अजून एक गोष्ट सांगतो, जयस्वाल साहेब, आता आतमध्ये जर ओटे दिले असतील तो रोडवरती अतिक्रमण चालणार बिलकुल नाही. आता जे बसतील ते आतमध्ये बसतील, बाहेर पुन्हा बाहेर वेगळे, आतमध्ये वेगळे. याचा पर्याय म्हणून आपण तिकडे दिलेला आहे. तर ज्यांना इथं मिळालं, त्याच्या काकाचा मुलगा आला, आत्याचा मुलगा आला, त्याला तिकडे एक द्या, असं काही सुद्धा आपल्याला होऊन द्यायचं नाहीये. कुठल्याही परिस्थितीत जे बिचारे त्याचा ओट्याचा भाडं भरून तिथं भाजी मंडईत बसतायत गरीब लोक, तर त्यांनी तिथं आतमध्ये बसायचं, बाहेर कोणीतरी बसून व्यवसाय करायचा, असं चालणार नाही. त्याच्यामुळे आतमध्ये जे बसले त्यांना आमचं पूर्णपणे प्रोटेक्शन राहील. बाहेर बसलेल्या लोकांना आजच सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं अतिक्रमित कोणी चालणार नाही. नाहीतर काय होणार की ते आतमध्ये वेगळे बसले. मुकुंदवाडीला भाजी मंडई तयार केली, इंदिरा मार्केट, बराळ सर तुम्हाला माहिती आहे, इतके 300-350 साहेब गाळे दिले आतमध्ये. आतमध्ये गाळे दिल्यानंतर ते आतमध्ये शिफ्ट झाले आणि बाहेर रोडवरती त्यांचे नातेवाईक बसले. मग रोडवर तीच गर्दी, आतमध्ये पण तीच गर्दी, तर त्याचा काही उपयोग होणार त्याचा काही उपयोग होणार नाही. त्याच्यामुळं सगळ्या माझ्या ज्येष्ठ नागरिक माता भगिनींना माझी विनंती आहे, तुम्हाला आतमध्ये बसले तर आतमध्ये बसा, शांतीनं व्यवस्थितपणे. आपण इथं आता खोबरेताईंनी सांगितल्यासारखं कलेक्टर पासून सगळ्यांच्या पत्नी इथं भाजी घ्यायला गेलं, आमचंही लहानपणी इथंच गेलं. पण ही आपल्याला व्यवस्था अजून चांगली होऊन हिचं नाव, आपण एवढ्या भाजी मंडईला सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलेलं आहे, त्या नावाला कुठंतरी आपल्याला खाली द्यायचं नाही. एवढी स्वच्छ सुंदर भाजी मंडई आपल्याला सगळ्यांना मिळून चालवायची आहे. सगळे माझे आई, बहीण, भाऊ, मी तर लहानपणापासून बघतो. 74 साली सुरू झाली होती, 1990 साली डिमॉलेज केली. 14 वर्षाचा वनवास आज तुमचा संपतोय. त्याचा आशीर्वाद सगळ्यांना भेटणार आहे, मला तर भेटणारच आहे. मला दुःख एक आहे, 14 वर्षात त्याच्यामध्ये 50 लोक वारले. मला दुःख होतं त्याचं. पण आम्ही महापौर, उपमहापौर, कमिशनर साहेब बसून जे वारले त्याचे वारसदाराला द्यायची विनंती करू आणि सगळे उपस्थित राहिले. धन्यवाद. आज अंतिम टप्प्यात येऊन याचा लाभ ऍक्च्युली आपल्याला मिळणं सुरू होणार. सर, मी पहिल्या दिवसापासून जॉईन झाल्यापासून सभापती महोदय मला जवळपास 10 वेळा या गोष्टीसाठी भेटले असते. आमच्या 3-4 बैठका झाल्या आणि त्यांची तळमळ होती की बऱ्याच वर्षापासून हा विषय जो प्रलंबित आहे तो विषय निकाली लागला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या स्तरावरती आणि आमच्या स्तरावरती आम्ही बैठका घेतल्या. आमची महापौर महोदय, उपमहापौर महोदय आणि सर्व सभापती महोदय, सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी 1-2 वेळा व्हिजिट सुद्धा झाली. आणि त्यानंतर ज्या काही कमतरता यामध्ये होत्या, म्हणजे पार्ट कम्प्लिशन घेणं बाकी होतं, अग्निशमनचं काम करणं बाकी होतं आणि काही तुरळक कामं जी राहिलेली होती ती कामं आपण पूर्ण करून घेतली. आणि त्याच वेळी न्यायालयामध्ये जी केस चालू होती त्यानुसार जे आपले दुकानदारांचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपली बैठक झाली आणि त्यांनी सुद्धा समजुतीची भावना घेतली. समजुतीतून आपण जो काही निर्णय घेतला त्याचं एक अंतिम स्वरूप आजच्या दिवशी आपण या ओट्यांचा आणि गाळ्यांचा आपण सर्वांना लोकार्पण करणार आहे. आता खाली महापौर महोदयांशी आणि सर्वांशी बोलताना मला समजले की 74 जी भाजी मंडई आहे, म्हणजे शहरांमधली सर्वात जुनी आपली भाजी मंडई आहे. आणि ही भाजी मंडई बीओटीचा जो काही आपला प्रकल्प होता त्याला जरी विलंब लागला असेल तरी त्या विलंबानंतर आज आपण लाभार्थ्यांना त्याचं लोकार्पण करतोय. त्यामुळे तो महापालिकेच्या दृष्टीने हा एक आनंदाचा आणि जी काही कामं आम्ही सुरू केलेली आहेत, जे फील्ड व्हिजिट करून कामांमध्ये जे काही अडचणी आहेत त्या दूर करून जे काही सुरू केलेले आहेत ते महापालिकेचे महापौर साहेब आहेत, उपमहापौर साहेब आहेत, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जे आम्ही कामं सुरू केलेली आहेत त्याची एक सुरुवात आहे. त्यामुळे हे सर्व ओटेधारकांना मी शुभेच्छा देतो. आपण पेपरमध्ये जसं जाहीर प्रकटन दिलेलं होतं त्या पद्धतीने जे 54 ओटेधारक आता सुरुवातीला आलेले आहेत त्यांची सुरुवात आता आपण इमिजिएटली या कार्यक्रमानंतर करणार आहे. मंत्री महोदयांच्या हस्ते आपल्याला
आम्ही पत्रही त्या पद्धतीचं देणार आहे आणि दुकानांबाबतची सुद्धा आपण कारवाई त्या पद्धतीने करणार आहे. भाजी मंडईतील ओटाधारकांच्या शनिवारच्या तारखेची नोटीस रविवारी हातात देऊन सोमवारी सकाळी पहाटे भाजी मंडई पाडून टाकून कायमचा हकलून देणार होते. त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने मनपाला खडसावल्यानंतर नवीन इमारतींचं लोकार्पण करत असल्याचं भाकप नेते कॉम्रेड बुद्धिनाथ वराळ यांनी एडीएन सोबत बोलताना सांगितलं. यावेळी त्यांनी सदर इमारत पावसामुळे गळत असल्याचा उल्लेख करत काही मागण्या मनपासमोर ठेवल्या आहेत. ये देखिए, औरंगपुरा भाजी मंडी स्मार्ट सिटी में एक उदाहरण है और इस मंडी को बनाने के लिए हमने कई बार उपोषण किए हैं, कई बार मोर्चा निकाले हैं और अभी जब ये नया मंडी बनी, प्रशासन आ गई, प्रशासन आने के बाद इन लोगों ने कोई दाद नहीं दी तो हम हाई कोर्ट में 1.5 लाख रुपया खर्चा करके स्टे ऑर्डर लाए. स्टे ऑर्डर लाने के बाद भापकर साहब थे, उन्होंने एक बैठक बुलाई. स्टे ऑर्डर तो आप लाए हो, क्या आपका कहना है? हमारी कहना है हमारी दूसरा व्यवस्था करिए, फिर बाद में आप इसको तोड़िए. नहीं तो क्या किए थे, शनिवार को नोटिस दिए, इतवार को दुकान तोड़ना शुरू कर दिए. गैर कानूनी, कोई कानून को नहीं लिए. कम से कम 15 दिन का नोटिस देना, ऐसा कुछ नहीं किए थे. जब भापकर साहब ने मीटिंग किया उसमें तय हुआ पहले हम आपको पर्याय जगह देंगे. ये साइड में जगह है, पर्याय जगह दिए. फिर हम लोगों ने बार बार बोलने के बाद भी कोई सुनाई नहीं होती थी. वो आज ऐसा है, पैसा नहीं है, अमक है, टिकी है, फलना है. लेकिन हाई कोर्ट ने 1 महीना पहले आयुक्त को नोटीस दिए की तुम्ही यांच्याशी बोलून नीट करा काम, आणि जर नाही केले मी वॉरंट काढीन. तब जाकर महानगरपालिका हिला. महानगरपालिका तारीख मत करिए, ये तो मगरमच्छ है. हाँ, ये लोगों का काम नहीं करते. ये जो अभी एडगे साहब आए थे, हमको लेटर दिए कि आप लोग मीटिंग को आइए. हम मीटिंग किए, 10 मिनट का मीटिंग 3 घंटा बैठा के रखे हमको, 3 घंटा. फिर हम कोर्ट को बोले, कोर्ट ने फिर इनको बताया कि इनके साथ इस तरह व्यवहार मत करो. हाई कोर्ट के वजह से मंडी हुई है, ईडून के वजह से ये मंडी हुई है. नहीं तो इतना 14 साल इधर बोलते हम अमुक काम हमने क्या समय से पहले ठीक कर लिए, तो फिर ये 14 साल क्यों लगा? हलगर्जीपना. पैसा थी, महानगर का पैसा थी, सब कुछ था. बीओटी तत्व पर आप लोगों ने ये किए, लेकिन हमारी मांग थी महानगरपालिका की अधिकार से होना. ठीक है, जिससे भी किए. लेकिन आज भी इस बिल्डिंग में हम बैठे थे, पानी टपक रहा है. पानी टपक, आप देखे नहीं हम जहाँ बैठे थे. हाँ, ये छत से प्लास्टर गिर रहा है. ये क्या है? तो हमारा कहना है कि भाई ये भाजी मंडी जिस तरह बनाए और भी 4-5 भाजी मंडी बनाना चाहिए. अभी आप उदाहरण देते, यहाँ पर चारों बाजू से हम लोग का भाजी विक्रेता की वजह से यहाँ मार्केटिंग हुई है. हम भाजी विक्रेता, आपको मालूम नहीं, भाजी मंडी में ही सोते थे. किराए का घर लेने के लिए पैसा नहीं था उनके पास. मैं खुद सोता था उनके साथ भाजी मंडी में, हम रखवाली करते थे. तो इस परिस्थिति में मंडी बनी है. आए सब लोग बोलते हैं, मकरिया साहब ने बहुत अच्छा साथ दिया, ये बात सच है. हमको 1 महीना ये अधिकारी लोगों ने बुलाए नहीं, पूछे नहीं. तो 1 महीने का बाद हमने मकरिया साहब के पास गए, उन्होंने बोला मेरे ऑफिस में आ जाओ. हमने बात की, उनको बुला करके फिर बार बार फोन करके 7-8 दिन में जो काम हुआ वो 14 साल में नहीं हुआ था. ये आपको बताता हूँ. इसलिए अभी उद्घाटन हो गया, हमारे भाजी वाले खुश हैं, लेकिन व्यवहार अच्छे होना चाहिए. अभी भी हमारे को पूरे लोग को नहीं मिला, 8-10 लोग को दे दिए. हमारा 150 लोग है, बाहर के दुकानदार है, उनका अभी ये लाओ. 14 साल कौन किराया पावती संभाल के रखता है? और ये 14 साल का लड़ाई नहीं है, 74 से लड़ाई है ये मंडी होना बोल करके. महत्वपूर्ण प्रश्न ये है, हमारे को उसमें लाइट फ्री है, पानी फ्री है, हाँ, 1200 रुपया महीना किराया है. इसमें कोई गड़बड़ी नहीं होना. क्यों अधिकारी का पर मेरे को बिल्कुल भरोसा नहीं, बिल्कुल, क्योंकि जिंदगी का 50 साल अनुभव है. तो इसलिए ये होना चाहिए. नहीं तो ये क्या कर, पहले क्या बोले, 1200 का हिसाब से 1 साल का 14,400 होता.
हम लेके क्या है, बोले नहीं तुमको 18,800 भरना पड़ेगा। हम विरोध किया उसको, 18,800 हम नहीं भरेंगे, हम 14,400 ही भरेंगे। इस तरीका हुआ। हमारी को वो कुछ ज़्यादा सुविधा नहीं, हमारे लाइट, पानी, स्वच्छता और टॉयलेट, बाथरूम ये सब सुविधा नहीं मिलना। अगर ये मंडी को और थोड़ा ग्रेड बनाना चाहते हैं तो लिफ्ट जल्दी लगाओ। हाँ, लिफ्ट जल्दी लगा करके लोगों को दो। तुम वृद्ध आदमी आते भाजी लेने को, ज़्यादा करके वृद्ध लोग आते। पूरे ये एरिया में सबसे अच्छा भाजी मंडी ये है। हम दांडी नहीं मारते, इसको गलत का व्यवहार नहीं करते। हर 2-4 महीने में हमारा मीटिंग होता है लोगों को। तुम्हारा कस्टमर बोले तो तुम्हारा लिए वो भगवान है, यही हमारी कहना है। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।